सरकारचा धिक्कार करतो आणि मुंडन करून पिंडदान करण्याचा या महाराष्ट्र देशभर ज्या मैदानावर त्यांची सभा झाली त्या मैदानाचं शुद्धीकरण करण्यासाठी देशामध्ये हा पहिला तुम्ही काय सांगा? आज आम्ही भीमशक्तीच्या वतीने, मी प्रकाश घुले, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष जालना, आज आम्ही साहेबाच्या आदेशाने, आंडोर साहेबांच्या आदेशाने आज आम्ही मुंडन आंदोलन करत आहोत. आणि यापुढेही जर असे अन्याय वाढतून तर आम्हाला रोडवर उतरून भीमशक्ती संघटना ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल आणि या सरकारला सलोख पळो असं करावं लागेल असे आमचे भीमशक्तीचे आदेश होणार आहेत. आणि तरी या भाजप सरकारचा आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत. आणि हे मुंडन आंदोलन आम्ही ही जालना या ठिकाणी करत आहोत. आणि भाजप सरकार हे ज्या या देशात गलिच्छ राजकारण करत आहे, त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथं त्यांनी गोमूत्र शिपून तिथं जर त्या घटना करत असेल त्याला स्वच्छ करण्याचे पवित्र, तर ह्या घटनेच्या बद्दल आम्ही इथं तीव्र निषेध करतो आणि त्या भाजप सरकारचं इथून पुढं जाहीर निषेध करतो. माझं नाव प्रकाश घुले, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष जालना. मुंडन आंदोलन करत भाजपचा निषेध व्यक्त केला, काय कारण? काल झालेल्या उत्तराखंडमध्ये ज्या भारत सरकारचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे हे मागासवर्गीय आहेत, आंबेडकर विचारधारेचे कंदे अभ्यासक आहेत, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. यांनी या देशातला फुले शाहू आंबेडकरवाद प्रखरपणे या देशात टिकून राहावा आणि भाजप सरकार हे मनुवादी आहे हे सर्व भारतभर या लोकांच्या लक्षात आणून दिलेले आहे. आणि भारत सरकारनं या विचारानं सळकी पळ होऊन हे भाजप सरकार अतिशय परेशान झालेलं आहे. या देशातला तरुण असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, हा भाजप सरकारच्या मनुवादी विचारसरणीला त्रस्त असल्यामुळं या भाजप सरकारला या देशातला फुले शाहू आंबेडकर हा पटत नाही, त्यांना पचत नाही. म्हणून कालच्या ज्या सभेमध्ये माननीय मल्लिकार्जुन खरगे यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या जागेवरती जाऊन या मनुवादी विचारसरणीच्या भाजपच्या लोकांनी ती जागा शुद्धीकरण केली. शुद्धीकरण आज भारत स्वातंत्र्य एवढं 80 वर्ष झालेत आणि आजही त्या लोकांच्या पोटामध्ये हा पोसून उठतोय आणि येणारा काळ आज त्यांच्यासाठी अतिशय घातक आहे. या देशातले विचारधारीचे लोक मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, आदरणीय हांडोळे साहेब असतील, तसेच या देशामध्ये विचारवंत असतील, या विचारवंतांना या भाजप सरकारच्या विरोधात सळकी पळ करून रान पेटवलेलं आहे आणि हे भाजप सरकारला पचत नाही आणि भाजप सरकारची येणारा काळ आज त्यांच्यासाठी घातक आहे. म्हणून भाजप सरकारनं अशी ही पिलावळ सोडून त्यांच्या अनेक शाखा आहेत, मग तिथं भाजप असेल, बजरंग दल असेल, RSS असेल, या लोकांनी हे जे घाट रचलेले आहेत या देशातल्या शोषित पीडित लोकांवरती अन्याय करण्याचा हा अन्याय दूर करण्यासाठी या सभेमध्ये जे भाजप सरकारनं गोमूत्र शिंपलेले त्याचा निषेध करण्यासाठी या देशातल्या परिवर्तनवादी विचाराचे लोक, त्यामध्ये आदरणीय हांडोळे साहेब यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये आमची जी भीमशक्ती सामाजिक संघटना आहे भारतभर त्यांनी आदेश दिले की भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करून, निषेध आंदोलन करून, मुंडन आंदोलन करून भाजप सरकारला आमचा हा इशारा आहे, जर तुम्ही आता हे विचारधारा थांबवली नाही तर येणारा काळ हा तुमच्यासाठी आम्ही सळकी पळू करून सोडू. एवढे बोलून मान्य आदरणीय हांडोळे साहेब यांच्या आदेशानं जे मिळेल, जे आदेश देतील ते आम्ही पालन करू. काय नाव तुमचं? मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी लहाने.